लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, हा संदेश जर तुम्हाला आवडला तर कृपया माझी विनंती आहे की तो तुम्ही लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा आणि अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश आपणा सर्वांना काय मिळण्यासाठी कृपया तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे, येशू खरा मेंढपाळ। पवित्र शास्त्र आम्हाला हे शिकविते की देव हा खरा मेंढपाळ आहे आणि आम्ही त्याची मेंढरे आहोत, अर्थात त्याच्या कुरणांतील कळप आणि त्याची मेंढरे। आणि तो आमचा प्रभू हरवलेल्या मेंढरांना शोधण्याचे काम करीतो। तो उत्तम असल्या कारणाने काय त्याच्यामध्ये उत्तमपणा आहे तो आज आम्ही जाणून घेणार आहोत। येशू हा खरा मेंढपाळ का आहे? येशू मध्ये असे काही गुण आहेत जे त्याला खरा मेंढपाळ ठरवितात। म्हणून आज आम्ही या विषयाकडे आपलं लक्ष लावत असताना आपण सर्वांना मी विनंती करीन की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। योहान कृष्णवर्तमान याचा 10वा अध्याय याचं 11 वचनापासून मी वाचत आहे। मीच उत्तम मेंढपाळ आहे। प्रभू येशूचे हे शब्द आहेत। उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो। जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दानादान करीतो। मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही। मी उत्तम मेंढपाळ आहे। जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो। या मेंढभाड्यांतली नव्हे अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत। ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल। मी तुम्हाला खचित सांगतो, जो मेंढभाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे। जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे। त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो। मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्यांच्या त्यांच्या नावाने हाक मारितो व त्यांना बाहेर नेतो। तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात। ती परक्यांच्या मागे कधीच जाणार नाही, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्यांची वाणी ओळखीत नाही। हा दृष्टांत येशूने त्यांना सांगितला, तरी ज्या गोष्टी तो त्यांच्या बरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही। म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, मी मेंढरांचे दार आहे। जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत, त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही। मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल। तो आत येईल व बाहेर जाईल व त्याला खावयास मिळेल। चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो। मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देव आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करू। प्रियजन हो, या बायबल मध्ये आम्हाला आढळते आदामाचा पुत्र हाबेल हा मेंढपाळ होता। हा देवाचा व्यक्ती होता, देवाने त्याला बोलावलेले होते। आणि आम्हाला आढळते त्यानंतर अब्राहम, याकोब, मोशे, दावीद, आमोस हे सर्व मेंढपाळ होते। या बायबल मध्ये आम्हाला आढळते। आम्ही पाहतो की दावीद देखील मेंढपाळा मागे होता। रोज सकाळी मेंढरे घेऊन जाई आणि रानामध्ये देवाचे गीत गात असे, प्रार्थना करीत असे, देवाशी त्याची सहभागिता होत होती। त्याच दाविदाला मेंढपाळांतून देवाने राजासनावर बसविले। इब्री लोकास पत्र 13 अध्यायातलं 20वं वचन म्हणते, येशू ख्रिस्त मेंढरांचा मोठा मेंढपाळ म्हटलेला आहे। की येशू उत्तम मेंढपाळ आहे।
तो मेंढपाळ आहे म्हणजे नक्की कोण? अर्थात तो आपल्या स्वतःची एक ओळख देत आहे आपल्या मेंढरांना. एजेकियलचे पुस्तक 34 अध्याय याचे 31 वचन म्हणते, तुम्ही माझी मेंढरे, माझ्या चरणीतला कळप आहात. तुम्ही मानव आणि मी तुमचा देव आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. अर्थात देव या वचनाद्वारे दाखवू इच्छितो की तुम्ही मानव माझी मेंढरे आहात आणि मी तुमचा मेंढपाळ आहे. मेंढपाळ कोण आहे याविषयी वचन आम्ही स्तोत्र 23 पहिलं वचन पाहतो. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. अर्थात मेंढपाळ स्वतः देव आहे असे हे वचन दाखवित आहे. परंतु तोच देव जेव्हा मानव बनून आला, योहान शुभवर्तमान 10व्या अध्यायातल्या 11व्या वचनात त्याने म्हटले, मीच उत्तम मेंढपाळ आहे. अर्थात प्रभू येशू स्वतःला केवळ मेंढपाळ म्हणत नाही, तर उत्तम मेंढपाळ म्हणतोय. कारण तो आपल्या चारित्र्यात आगळा वेगळा आहे. उत्तम म्हणजे थोर, चांगला, ज्याच्याकडे प्रेम आहे, जो चांगुलपणाने भरलेला आहे. हे देवाचे चारित्र्य आहे, कारण तोच एकमेव उत्तम आहे. त्याच्यामध्ये चांगुलपणा आणि नीतिमत्व आहे. म्हणूनच तो म्हणतो, मीच म्हणजे माझ्याशिवाय दुसरा कोणीच मेंढपाळ नाही. अर्थात मेंढरे ही प्रभूची लोक आहेत, ज्यांना त्याने विकत घेतलेले आहे, त्यांच्यासाठी त्याने किंमत दिलेली आहे. म्हणून ती मेंढरे त्याची संपत्ती आहे. मेंढरे कशी असतात त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य समजणे गरजेचे आहे. अर्थात ही आम्हाला दर्शवितात आम्ही जे ख्रिस्ताला अनुसरत आहोत, त्या आम्हा ख्रिस्ती व्यक्तींना मेंढर दर्शविण्यात आलेला आहे. मेंढरे ही पाळीव प्राणी आहेत. ही जंगली नसतात. त्यांच्या डोळ्यांतून प्रेम दिसत असते. हे स्वच्छ आणि शांत स्वभावाचे प्राणी आहे. हे मुके असतात. हे कळपात एकत्रित राहणे पसंत करीतात. ही आम्ही पाहतो निष्कपट असतात, म्हणजे सौम्य आणि शुद्ध. परंतु ती दुर्बळ असतात. स्वतःचे रक्षण करण्याची कुवत त्यांच्यात नाही. त्यांच्यामध्ये फार मूर्खपण असते. त्यांना तहान लागली असता घाणेरड्या पाण्याजवळ जाऊनही ते पाणी पित असतात. अर्थात चांगले काय हे त्यांना कळत नाही. म्हणूनच त्यांना मेंढपाळ शुद्ध व जिवंत पाण्याजवळ नेत असतो. कारण मेंढपाळाला माहित आहे शुद्ध पाणी कुठे आहे. म्हणूनच त्यांना मार्गदर्शकाची गरज आहे. त्यांना काही पारखही नसते. म्हणूनच कायम मेंढपाळ त्यांच्या बरोबर हवा. ते स्वतःचा मार्ग शोधू शकत नाहीत. योहान शुभवर्तमान 10व्या अध्यायातल्या 14-15 वचनात प्रभू येशूने म्हटले, मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. अर्थात देवाचे नाते त्याच्या लोकांशी काय आहे हे देव मेंढरू आणि मेंढपाळ या नात्यांद्वारे दर्शवित आहे. प्रत्येक मेंढरांना त्यांच्या मेंढपाळाची ओळख हवी. मेंढपाळ हा एक आध्यात्मिक चिन्ह स्वरूपात दर्शविलेला आहे, जो मार्गदर्शक आहे, तरतूद करणारा आहे, कळपाचे पालन पोषण करणारा आहे, सुरक्षितता देणारा आणि सांभाळणारा आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवाचा मेंढपाळ म्हटलेला आहे. म्हणून येशू म्हणतो, मीच उत्तम मेंढपाळ आहे. अर्थात हा आपल्या प्रत्येक मेंढरांचा मालक आहे आणि तो आपल्या कळपावर फार प्रेम करीतो. आणि म्हणूनच आम्हाला काही उणे पडू शकत नाही, कारण तोच मेंढपाळ आमची काळजी घेतो. अजूनपर्यंत हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर माझी आपणा प्रत्येकाला विनंती आहे, कृपया तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावे. थँक्यू. प्रभू येशू ख्रिस्त लूक 15 मध्ये म्हणतो की 99 मेंढरे सोडून तो एकाचा सापडेपर्यंत शोध घेतो व सापडल्यावर फार मोठा आनंद त्याला होतो. ते हरवलेलं मेंढरू मला दर्शवित आहे. तसेच तुम्हीही व्यक्तिशः आपल्या स्वतःला तसे समजून घेणे गरजेचे आहे. आम्ही पापामध्ये हरवलो होतो, त्यानेच आम्हाला शोधले, कारण मेंढरू मेंढपाळाची संपत्ती असते. यशया 53 अध्यायाच्या 6व्या वचनात
आम्हाला चित्र दाखविलेले आहे आमच्या स्वतःविषयी की आम्ही बहकणारे मेंढरे होतो, परंतु आमचा शोध करण्यात आला. आमचा शोध उत्तम मेंढपाळ प्रभू येशूने केला. मेंढरांची गुणवत्ता व कळपांची संख्या ही मेंढपाळाची शान व आनंद असतो, कारण तो कळप त्याची संपत्ती व त्याचा मान आहे. म्हणूनच आम्ही हरवलं असताना आम्हाला शोधण्यात आले. अर्थात प्रत्येक मेंढरू त्याच्यासाठी फार मोलाचे आहे. म्हणूनच मेंढपाळ आपला वेळ प्रत्येक क्षण मेंढरांबरोबर व्यतीत करीत असतो. प्रियजन हो, देवाचे लोक त्याचा आनंद आहेत, देवाचा अभिमान आणि गौरव आहेत. मेंढपाळ आणि मेंढरे यांची एकमेकांची लक्षणीय बंधन असते. म्हणूनच तो मेंढपाळ मेंढरांना व्यक्तिशः ओळखतो. तो त्यांना त्यांचे नाव घेऊन हाक मारतो. मेंढपाळ मेंढरांना भीतीपासून, चिंतेपासून मुक्ती असावी अशा प्रकारे त्यांची काळजी घेतो. तेच आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी करीतो. तोच खरा मेंढपाळ आहे. येशूद्वारेच आम्ही आत प्रवेश करू शकतो, अन्यथा आम्ही देवाच्या राज्यात येशू शिवाय जाऊ शकत नाही, कारण तोच मेंढरांचे दार आहे. एक उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांची गरज मेंढराहून अधिक जाणत असतो, कारण मेंढरे स्वतःला राखू शकत नाही. मेंढपाळ त्यांना सांभाळतो, राखतो. म्हणून मेंढरांची जिम्मेदारी मेंढपाळावर अवलंबून राहण्याची असते. येथे अधीनता फार महत्वाची आहे. मेंढरे स्वतःहून काहीच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना कायम मेंढपाळावरच अवलंबून राहावे लागते. अगदी असेच आमचेही जीवन बनविण्यात आलेले आहे. देवाने नेमलेल्या पाळकाला देव आपल्या मेंढरांसाठी काय द्यावे ते देत असतो. देवाची वचने, बायबल आणि त्यांतील प्रत्येक वचने ही देवाच्या मेंढरांसाठी आध्यात्मिक भोजन म्हणजे हिरवेगार कुरण आहे. ते कुरण खाऊन त्यांनी तृप्त व्हावे म्हणून मेंढपाळच त्यांना त्या योग्य ठिकाणी घेऊन जातो. हिरव्या कुरणामध्ये मेंढरांना फार आनंद वाटतो. मेंढपाळ मेंढरांची भूक आणि व्याकुळता जाणतो. मेंढरांचे अन्न, शीप फूड त्याला माहित आहे ते नक्की कुठे मिळते. हे मेंढपाळाचेच काम आहे मेंढरांना चारावे. प्रभू येशूने पेत्राची मेंढपाळ म्हणून नेमणूक केली. तेव्हा त्याला योहान 21 मध्ये म्हटले, माझी मेंढरे चार, माझी मेंढरे पाळ. अर्थात प्रभू येशूने पेत्राला हे सांगितले की तू माझ्या जागेवर ये. हे काम तू स्वतःहून करू शकणार नाही जिथपर्यंत मेंढपाळाचा आत्मा तुझ्यावर येत नाही. देव कोणाही परिपूर्ण व्यक्तीला बोलावित नसतो. त्याला बोलाविल्यानंतर त्याच्यामध्ये कार्य करून त्याला सिद्ध करीतो. म्हणून प्रभू येशूने पेत्राला म्हटले होते, मी तुला माणसे धरणारे करीन. हे माणसे कोण होते? ही त्याची मेंढरे आहेत. ही प्रभूची मेंढरे आहेत. ही पेत्राची सेवकाई दर्शविते. यासाठी त्याला पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला व त्याच्या कार्याला आरंभ झाला. प्रियजन हो, देवाने नियुक्त केलेले हे मानव मेंढपाळ आहेत, ज्यांना देव आपल्या चर्चवर, मंडळीवर, कळपावर नेमतो. पवित्र आत्म्याद्वारे त्याला प्रशिक्षित केले. देवच मनुष्यांना बोलावितो आणि त्यांना बदलतो आणि आपल्या सर्व सत्यात घेऊन जातो. मनुष्याची प्रवृत्तीच पालटून टाकतो. हे सर्व कार्य देव स्वतः करीतो. इर्मयाचं पुस्तक 3 अध्यायातलं 15 वचन म्हणते, मी माझ्या मनासारखे मेंढपाळ तुम्हास देईन आणि ते तुम्हास बुद्धी आणि ज्ञान चारतील. अर्थात देव ज्यांना नेमतो तेच खरे मेंढपाळ आहेत. अर्थात हे मेंढपाळ मानव आहेत, जे 5 प्रकारच्या सेवकांतील एक म्हणजे पाळक. देव भक्तीत रमणारा मेंढपाळ ख्रिस्ताच्या मंडळीला लाभणे हे देवाचे एक मोठे वरदान आहे. पास्टर म्हणजे मेंढपाळ, ज्याला अंडर शेपर्ड म्हणतात, म्हणजे मेंढपाळाच्या अधीन. मंडळीला लाभलेला अंडर शेपर्ड म्हणजे मुख्य मेंढपाळाच्या अधीन असणारा व्यक्ती. तो जर गॉडली आहे तर अशा व्यक्तीबद्दल मंडळीने दररोज देवाचे आभार मानले पाहिजेत. हे स्वतःला नेमू शकत नाहीत. अर्थात मुख्य मेंढपाळ प्रभू येशू हा मानव मेंढपाळ जो पाळक त्याला नेमतो की त्याने आपल्या कळपाचे रक्षण करावे
आपल्या मेंढरांना मार्गदर्शन करावे, तरतूद करावी, कळपांचे पालन पोषण करावे, त्यांना सांभाळावे, त्यांना सुरक्षितता द्यावी. परंतु प्रियजन हो, आम्हाला काय आढळते? देवाने ज्यांना पाचारण केलेले नाही असेही आज आम्हाला ख्रिस्ती जगतामध्ये कैक जण आढळत आहेत. एखाद्या संस्थेचे शिक्षण घेऊन पदवी प्राप्त करून ते पाळक बनवू इच्छितात. अशा पाळकांना प्रभूचं वचन मोलकरी म्हणतो. मोलकरी याच्यासाठी इंग्लिशमध्ये शब्द आहे हायरलिंग, म्हणजे भाड्याने कामावर ठेवलेले. अर्थात मोलकरी हे ते व्यक्ती असतात ज्यांचा रस फक्त वेळेशी व पैशाशी संबंधित असतो. त्यांना मेंढरांची काळजी नसते, ते फक्त स्वतःची काळजी करीत असतात. मेंढरांकडून स्वतःचा फायदा कसा होईल ते पाहतात. अर्थात ते आपला जीव मेंढरांसाठी गुंतवू शकत नाहीत जसा मेंढपाळ गुंतवितो. योहान 10:12-13 वचन काय म्हणते मोलकरी विषयी ऐकूया. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत. तो लांडगा येत असलेला पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दानादान करतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. ही 2 वचने या ठिकाणी संपूर्ण स्पष्टीकरण देत आहेत मोलकरी कोणत्या स्वभावाचा आहे. मेंढरांनी मोलकऱ्यांना ओळखणं गरजेचे आहे की ते खरे मेंढपाळ नाहीत. पाळक 2 प्रकारचे आहेत, खरे आणि खोटे. म्हणून आम्हाला त्यांची पारख करणे गरजेचे आहे. देवाचं वचन हेच आम्हाला सर्व गोष्टींची पारख करण्याचं ज्ञान देते, कारण तेच आमचं स्टँडर्ड आहे. या खोट्या मेंढपाळाविषयी इर्मयाचं पुस्तक 50 अध्याय 6 वचन म्हणते, माझे लोक चुकार मेंढरांच्या कळपासारखे झाले आहेत, त्यांच्या मेंढपाळांनी त्यांना भ्रांत केले आहे. पहा, मेंढपाळ भ्रांत करीत आहेत. वचन पुढे म्हणत आहे, डोंगरावर त्यांना बहकविले आहे, ते पहाडांतून भटकले आहेत, ते आपले विश्रांती स्थान विसरले आहेत. अर्थात मेंढरांना असे मेंढपाळ भ्रांत करून नेत आहेत. हे मेंढपाळ ख्रिस्ती पुढारी आहेत, परंतु हे ख्रिस्ताच्या अधीन न राहणारे, मस्तकाच्या स्वाधीन न राहणारे आहेत. यांना आपल्या मनमर्जीप्रमाणे वागायचे असते. जखऱ्याचं पुस्तक 11 अध्याय 5 वचन तर या मेंढपाळाविषयी म्हणते की त्यांचे मालक त्यांचा वध करतात व आपणाला निर्दोष समजतात. त्यांची विक्री करणारे म्हणतात की परमेश्वराचा धन्यवाद होवो, मी श्रीमंत झालो आहे. त्यांचे स्वतःचे मेंढपाळ त्यांच्यावर काही दया करीत नाहीत. हे मेंढरांचा वध करीत आहेत आणि वध करून देखील स्वतःला निर्दोष समजत आहेत. विक्री ही करीत आहेत आणि वचन म्हणते की ते म्हणतात परमेश्वराचा धन्यवाद हो, म्हणजे देवाचे नाव व्यर्थ घेत आहेत. मी श्रीमंत झालो आहे. तिमोथेला पहिले पत्र 6व्या अध्यायात प्रभूचं वचन म्हणते, भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसाची सतत भांडणी होतात. आज ख्रिस्ती मंडळामध्ये ही स्थिती आम्हाला दिसत आहे. एजेकिएल याचं 34 अध्याय 4 वचन काय म्हणत आहे, तुम्ही निर्बलांना बलवान करीत नाही. अर्थात देव मेंढपाळांना दोष देत आहे. देवाने पाहिले की तुम्ही निर्बलांना बलवान करीत नाही, रोग्यांना बरे करीत नाही, घायाळांचे घाय बांधित नाहीत, घालवून दिलेल्यांना परत आणीत नाही, हरवलेल्यांना शोधत नाही, तर तुम्ही त्यांच्यावर सक्तीने व कडकपणे सत्ता चालविता. याचा अर्थ काय आहे? अर्थात अनेक पाळक बॉसिंग करत असतात, सत्ता करीत असतात, सक्तीने म्हणजे जोर जबरदस्तीने व कडकपणे सत्ता चालवितात. कडकपणाचा अर्थ क्रूरता त्यांच्यामध्ये दिसते. राजकारणी प्रवृत्ती, राजकारणी विचार त्यांच्या मनात असतात. देवाला आपल्या कळपावर बॉसिंग करणारे, सक्तीने आणि कडकपणाने सत्ता करणारे बिलकुल नको आहेत. देव त्यांचा तिटकारा करीत आहे. हे आहेत खोटे मेंढपाळ. एजेकिएल 34 अध्याय 2 ते 12 वचन मेंढपाळांची आणि चर्चमध्ये काय चाललेलं आहे याचे चित्र दर्शवित आहे. मानव पुत्रा, इस्रायलाच्या घराण्याविरुद्ध तू संदेश देऊन त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जे इस्रायलचे मेंढपाळ आपणात सरतात त्यांना धिक्कार असो. मेंढपाळांनी कळपाला चारावे की नाही?
तुम्ही मेंढरांचे मांदे खाता, त्यांच्या लोकरीची वस्त्रे वापरता, त्यांतली लठ्ठ लठ्ठ पाहून कापता, परंतु कळपाला चारत नाही. तुम्ही निर्बलांना बलवान करीत नाही, रोग्यांना बरे करीत नाही, घायाळांचे घाय बांधित नाही, घालवून दिलेल्यांना परत आणीत नाही, हरवलेल्यांना शोधत नाही, तर तुम्ही त्यांच्यावर सक्तीने व कडकपणे सत्ता चालविता. प्रियजनो, मेंढपाळाची सेवकाई काय आहे, एक पाळकाची सेवकाई काय आहे, ही या ठिकाणी दर्शविलेली आहे. वचन 5 म्हणते, त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची दानादान झाली. ती सर्व वनपशूंना भक्ष होऊन त्यांची दानादान झाली. माझी मेंढरे सर्व डोंगरावरून, सर्व उंच टेकड्यावरून भटकत आहेत. देशभर माझी मेंढरे उपलब्ध आहेत. त्यांची कोणाला शुद्धी नाही, कोणी त्यांना शोधत नाही. यास्तव मेंढपाळ हो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी मेंढपाळ नसल्यामुळे माझी मेंढरे लुटीस गेली आहेत. माझी मेंढरे सर्व वनपशूंना भक्ष झाली आहेत. माझ्या मेंढपाळांना मेंढरांची शुद्ध नाही. मेंढपाळ आपणच चरतात, पण मेंढरांना चारीत नाहीत. यास्तव मेंढपाळ हो, परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे. पहा, मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे. त्यांच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन. माझा कळप चारण्याची त्यांना मी बंदी करीन. त्यांना स्वतः चरायला मिळणार नाही. मी आपली मेंढरे त्यांच्या तोंडांतून सोडवीन, म्हणजे ह्यापुढे ती त्यांना भक्षण करण्यास सापडणार नाहीत. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन, त्यांना हुडकीन. जो मेंढपाळ आपल्या दानादान झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यांना हुडकतो, त्यांच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरांना हुडकीन आणि अभ्राच्छादित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दानादान झाली त्या सर्व ठिकाणांतून त्यांना वाचवून आणीन. प्रियजन हो, अद्भुत हे वचन आज ख्रिस्ती मंडळांची स्थिती दर्शवित आहे. संत पौल प्रेषित होता आणि प्रेषित असल्या कारणाने देवाचा आत्मा त्याला अनेक गोष्टी भविष्यातल्या दाखवित होता. जिथपर्यंत तो होता तिथपर्यंत सगळं चांगलं होतं, परंतु त्याला दिसत होतं की मी गेल्यानंतर काय होणार आहे. मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. वचन म्हणते की ते परक्यांची वाणी ओळखत नाहीत. हे परके कोण आहेत? जे या मेंढरांच्या मागे टपलेले असतात. हे लांडगे, कोल्हे, अस्वल, सिंह, हे ते हिंस्र पशूंना दर्शविते. अर्थात हे देखील वाणी देत असतात. हे लांडगे, कोल्हे, अस्वल, सिंह हे एक प्रतीक दर्शविलेलं आहे. हे दुष्ट लोकांचं प्रतीक आहे, जे मेंढरांना भक्ष बनवू इच्छितात, त्यांचा नाश करू इच्छितात. येशूने म्हटले, लांडगे हे नेहमी कोकऱ्यांच्या वेशात येतात. ते अंतरी क्रूर असतात, अर्थात पॉलिटिकल स्वभावाचे असतात, राजकारणी धोरणाचे असतात. बोलतात वेगळे आणि मनात आहे वेगळे. मेंढरांनी त्यांना ओळखणं फार गरजेचे असते. अर्थात हे धार्मिक पुढारी दर्शविलेले आहेत, जे त्या काळातील परुषी आणि सदुकी होते. हे पगारावर काम करणारे आहेत. हे मोशेच्या आसनावर बसलेले आहेत, पदांचे भुकेले आहेत, ज्यांना मेंढरांची बिलकुल काळजी नाही. उलट त्यांच्या खांद्यावर ते वजन टाकतात आणि त्याला सारण्यास आपलं बोट देखील ते लावत नाहीत. म्हणून प्रभू येशूने उघड म्हटले की हे मेंढरांच्या वेशाने येतात, परंतु अंतरी क्रूर लांडगे आहेत. प्रभू येशू आपल्या मंडळीला, म्हणजे आपल्या मेंढरांना, चोर आणि लुटारू यांची ओळख देत आहे. अर्थात संत पौल या ठिकाणी पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित होऊन ही गोष्ट लिहत आहे की पुढे ख्रिस्ती मंडळीची अवस्था काय होईल. आज क्रूर लांडगे, कोल्हे ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये शिरून त्यांना सरळ सरळ फाडत आहेत. त्यांच्यामध्ये दया नाही, माया नाही. ते क्रूर आहेत. हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये दर्शविलेली आहेत. त्यांना ओळखणं फार गरजेचे आहे. आणि अशा खोट्या मेंढपाळापासून आम्ही आमचा बचाव केला पाहिजे, आमच्या कुटुंबाचा बचाव केला पाहिजे. कैक वेळेला कोल्हे, लांडगे यांची लाथ जेव्हा बसते तेव्हा मेंढरांना मेंढपाळाची आठवण होते. अर्थात हे चित्र दर्शविते की मेंढरांवर
प्रभूच्या मेंढरांवर सैतानाचा प्रहार हल्ला झालेला असतो. त्यांतून वाचलेले मेंढरू जखमी झालेले असते, तर कैक वेळेला लंगडेही झालेले असते, तर कैक वेळेला शिकार बनलेले असते, फाडून टाकलेले असते. प्रियजन हो, जे मी बोलत आहे ना, ही सर्व आध्यात्मिक भाषा आहे. हा संदेश आध्यात्मिक लोकांसाठी आहे आणि ते हा संदेश समजत आहेत. म्हणून आम्ही आमच्या जीवाच्या मेंढपाळाबरोबर येशू ख्रिस्ताबरोबर बनून राहणे गरजेचे आहे. प्रियजन हो, थोडा वेळ मी आपणाबरोबर मेंढरे मेंढपाळा वाचून म्हणजे काय स्थिती असते हे दाखवू इच्छितो. 2 इतिहास 18 अध्यायातल्या 16 वचनात आम्हाला आढळते की मिखा नावाचा एक संदेष्टा होता, ज्याला देवाने दृष्टांत दिला आणि त्या दृष्टांतात त्याने काय पाहिले. 16 वचनापासून मी वाचत आहे. मग तो म्हणाला, सर्व इस्राയേल मेंढपाळा वाचून मेंढरांसारखे डोंगरावर विखुरले आहेत असे मला दिसले. तेव्हा परमेश्वर म्हणाला, यांना कोणी धनी नाही, हे तर आपापल्या घरी सुखरूप परत जावत. मेंढरे मेंढपाळा वाचून याचा अर्थ सैतानासाठी एक ग्राउंड तयार झालेलं आम्हाला दिसत आहे. ही आजच्या जगातील खरी आध्यात्मिक स्थिती दाखविलेली आहे मेंढरे मेंढपाळा वाचून. अशी मेंढरे कष्टी आणि पांगलेली असतात हे चित्र या ठिकाणी येशू दाखवितो. येशू जो मुख्य मेंढपाळ, त्याला आपल्या मेंढरांचा कायम कळवळा येतो. जेव्हा आमच्यावर संकट येते, आम्ही दुःख अनुभवतो, आम्हाला चिंता येतात, आम्ही गोंधळात सापडतो, आम्ही बहकतो, तेव्हा मेंढपाळाला त्याची जाणीव होते, कारण मेंढरांशी पूर्णतः तो जोडलेला असतो. प्रभू येशू ज्या वेळेला मानव स्वरूपात या जगात होता, लोक समुदायाला पाहून त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते, असे वचन मत्तई 9:36 मध्ये दिलेलं आहे. ही मेंढरे मेंढपाळा वाचून का आहेत बरं? याची कारणं असू शकतात. यहुदाचे पत्र 2 या वचनात आम्हाला दिसते की मेंढरे स्वतःहून चरतात तेव्हा ती भटकतात. मेंढरे ही मूर्ख प्राणी आहेत, हे संपूर्ण सत्य चित्र आहे. म्हणूनच देवाने आम्हाला मेंढरे संबोधलेलं आहे, यासाठी की आम्ही आमच्या स्वतःच्या बुद्धी हुशारीने चालू नये, तर फक्त मेंढपाळावर अवलंबून राहून चालावे. तसे न केल्यास आमची मूर्खता आम्हाला बहकविणार. नंतर आम्ही पाहतो की स्तोत्र 23 मध्ये 4थं वचन म्हणते, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. प्रियजन हो, आम्ही हे पाहतो की मेंढपाळ पुढे चालतो आणि मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण तोच मार्ग आहे. मेंढरांसाठी मार्ग तोच बनवितो आणि प्रभू येशूने म्हटले, मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. प्रभू येशू आमचा उत्तम मेंढपाळ म्हणून आम्हाला हिरव्यागार कुरणात नेतो, कुरणात चारतो, संथ पाण्यावर नेतो आणि आमचा जीव ताजा करीतो. परंतु तो आम्हाला मृत्यू छायेच्या दरीतूनही नेतो. हा एक आगळा वेगळा अनुभव आहे. मेंढपाळाला अनुसरताना ही वेळ आमच्या जीवनात येतेच, असे हे वचन शिकवित आहे. अर्थात आम्हा प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळे हंगाम येत असतात. दावीद हे स्तोत्र लिहिताना पूर्ण खात्रीने व स्पष्टपणे आपला अनुभव तो घोषित करीत आहे. अर्थात मृत्यू छायेची दरी म्हणजे एक भयानक स्थान आहे मृत्यूचे. मेंढरांना मृत्यूपेक्षा भयंकर काय वाटू शकते, परंतु येथे वास्तविक मृत्यू नाही तर मृत्यूची छाया म्हटलेली आहे. अर्थात हे जीवनांती त्रासाचे स्थान आहे, परीक्षांचे स्थान आहे, समस्यांचे महाभयानक स्थान आहे. हे डोंगरावर नाही तर खाली खोऱ्यात. येथे आम्हाला कोण घेऊन जातो? स्वतः मेंढपाळच. अर्थात आमच्यावर वेगवेगळ्या परिस्थिती गुदरतात. अशा सर्व स्थितीत आम्ही घाबरता कामा नये, कारण आम्ही एकटे नाहीत, कारण तो आमच्या बरोबर आहे. म्हणून अशाही परिस्थितीत आम्ही सुरक्षित आहोत. दाविदाला हा अनुभव आला आहे. त्या मेंढपाळाच्या मार्गदर्शनाने त्या मृत्यूच्या दरीतूनही मी पार गेलो, कारण आम्हाला इथे कायम राहायचे नाही, कारण हे आमचे स्थळ नाही, परंतु त्यांतून आम्हाला पार जायचे आहे. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना बोटीत अशा ठिकाणी नेले जेथे वादळ सुटले. त्याला माहित होते वादळ सुटणार आहे, परंतु तो आम्हाला त्या अनुभवात काही शिकवू इच्छितो की मी तुमच्या बरोबर आहे. म्हणून
किती जरी जीवनात वादळ आली तरी घाबरायचं नाही, कारण त्या सर्वावर पूर्ण नियंत्रण माझे आहे. म्हणून मला हाक मारा, मग मी तुमच्या हाकेला उत्तर देईन व मी नक्की कोण आहे हे तुम्हाला कळेल. अर्थात देव आपली ओळख आम्हाला करून देऊ इच्छितो. त्याची अमर्याद कुवत आम्ही जाणावी आणि त्यालाच आम्ही चिकटून राहावे, त्यालाच आम्ही अनुसरावे, ही त्याची इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या कळपाला, मेंढरांना व्यवस्थेमध्ये ठेवतो. व्यवस्था फार महत्वाची आहे प्रियजन हो. कुठे जायचे तिकडे जा ही व्यवस्था नाहीये. प्रत्येक मेंढरांना आपल्या मेंढपाळाच्या अधीन राहिले पाहिजे, म्हणजे ती पांगणार नाहीत, विखरणार नाहीत. ही आहे प्रभू येशू ख्रिस्ताची लॉर्डशिप, म्हणजे प्रभुत्व. म्हणजे आम्ही त्याच्या अधीन व्हायला हवे, आम्ही येशूवरच निर्भर राहायला हवे. मेंढपाळ आपल्या मेंढरांना सुधारणूक देत असतो, शिस्त लावत असतो आणि शिस्तच त्यांना व्यवस्थेमध्ये आणत असते. आपल्या काठीने त्यांना तो वळवितो, अर्थात वळण देतो. मेंढपाळाकडे काठी असते. काठी हे एक उपकरण आहे जे मेंढपाळाच्या हाती नित्य असतेच. ही काठी शिक्षेची काठी आहे. दाविदाला ही त्या काठीद्वारे मदत झाली, अर्थात त्याला सुधारणूक मिळाली आहे आणि त्यामुळे त्याचे समाधान झाले आहे, कारण त्याची गरज होती. कैक वेळेला मेंढरू हट्टी स्वभावाचे आढळते व मेंढपाळाला त्याच्याशी व्यवहार करावा लागतो. आपल्या आकडीने व काठीने त्या काठीचा उपयोग त्यांना खेचून जागे करण्यासाठी मेंढपाळ करीत असतो, यासाठी की त्याने भटकू नये. नजर हटी दुर्घटना घटी असं म्हटलेलं आहे, अर्थात आमची नजर हटता कामा नये. म्हणून मेंढपाळ आपले उपकरण, आपले शस्त्र आमच्यावर वापरतो. तो फटके पण मारतो, तो मलमपट्टी देखील करीतो, कारण त्याला आमची काळजी आहे. म्हणून वचन म्हणते की परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस, त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको, कारण परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करीतो त्याला तो शिक्षा करीतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. हे मेंढपाळाचं प्रेम आहे. इब्री लोकसपत्र 12:11 वचन म्हणते, कोणतीही शिक्षा तात्कालिक आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. म्हणून सुधारणूक मिळाल्यावर कुरकुर करता कामा नये. आमच्या जीवाचा मेंढपाळ कोणी दुष्ट व्यक्ती नाही. म्हणून अशा सर्व परिस्थितीत आमच्या मेंढपाळाच्या अधीन बनून राहणे गरजेचे आहे. मेंढरांचा पूर्ण भरोसा मेंढपाळावर असला पाहिजे. प्रियजन हो, चाबूक काढलेला प्रभू येशू या जगाला आवडत नाही, परंतु तो उत्तम मेंढपाळ आहे. त्याला प्रार्थनेचे गृह हवे आहे. म्हणून लुटारूची गुहा झालेल्या सर्वांना त्याने पालथे पाडून टाकले. मेंढपाळच मेंढरांना व्यवस्थेत घेऊन येत असतो. सुधारणा देणे हे त्याचे काम आहे, सुधारणा स्वीकारणे हे मेंढरांचे काम आहे. मेंढरे मेंढपाळाच्या रखवालीत वाढतात. एक उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी प्राण देतो असे वचन म्हणते, अर्थात मेंढपाळाचे हे पवित्र कर्तव्य आहे, सेक्रेट ड्युटी. म्हणून मत्तई 20:28 म्हणते, मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. प्रभू येशूचा मृत्यू हा दैवी रीतीने नेमण्यात आला होता. त्याच्याद्वारेच आम्हा सर्वांना तारण प्राप्त होते. अनंत जीवन हे देवाचे जीवन आहे, ज्या जीवनाची सुरुवात व अंतही नाही. हे आध्यात्मिक जीवन आहे, हे दैवी जीवन आहे. हे जीवन आम्हाला मिळावे म्हणून आमच्या मेंढपाळाला आमच्यासाठी आपला प्राण वधस्तंभावर द्यावा लागला. प्रियजन हो, अनंत जीवनाचा मालक या अख्ख्या विश्वामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे असे वचन योहान 17:3 म्हणते. म्हणूनच ते अनंत जीवन आम्हाला देण्यासाठीच तो आला. म्हणून योहान 10:10 मध्ये म्हटलेलं आहे की तो आम्हाला उदंड म्हणजे विपुल जीवन देण्यास आलेला आहे. अनंत जीवन ही देवाची देणगी आहे त्याच्या लोकांसाठी, त्याच्या मेंढरांसाठी. ती आम्ही स्वतःहून कमवू शकत नाही. मेंढपाळाच्या कृपेने आणि त्याच्यावरील विश्वासाने आम्हाला अनंत जीवन प्राप्त होते. अशा या उत्तम मेंढपाळाबद्दल धन्यवाद.
उत्तम मेंढपाळाच्या मेंढरांनो, आपल्या उत्तम मेंढपाळावर प्रेम करा, त्याच्या अधीन असा, त्याच्यावर प्रेम करा, त्याला ओळखा. तोच खरा मार्गदर्शक आहे, तोच फक्त आमची काळजी घेतो, तोच आमचा पुढारी आहे, तोच सुरक्षितता देतो, तो आम्हाला समाधानी पाहून हर्ष करीतो, आमच्यावर फार प्रेम करीतो. आमच्या चांगुलपणात तो हर्षतो, आमच्या जखमांना तो पट्टी बांधून तेलाचा अभिषेक करीतो, आमचे सांत्वन तो करीतो, आम्हाला आजारांतून बरे तो करीतो, आम्हाला हरेक धोक्यापासून तो राखतो. अशा या मेंढपाळाला, उत्तम मेंढपाळाला कोटी कोटी धन्यवाद. प्रभू येशू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळेल, कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. गॉड ब्लेस यू.